नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे करिअर अप अकॅडमीमध्ये. तर आज आपण काय करणार आहोत, मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण काय केले, एज नंबरचे काही प्रॉब्लेम बघितलेत आणि अजून दुसऱ्या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉब्लेम बघितलेत. तर आज आपण काय करणार आहोत, डाटा इंटरप्रिटेशन किंवा आपल्याला काय केलं असतं परीक्षेमध्ये एक असं टेबल दिला असतो किंवा ग्राफ दिलेला असतो आणि त्या ग्राफवरती आधारित आपल्याला प्रश्न विचारतात किंवा पाय चार्टवरती आधारित, म्हणजे आपल्याला एक सर्कल दिलेलं असतं, त्या सर्कलवरती वेगवेगळ्या प्रकारचे समजा 20% हे 10% असं वेगवेगळं सर्कल दिलेलं असतं आपल्याला. त्या सर्कलनुसार आपल्याला काय करायचं, सर्कलच्या माहितीनुसार आपल्याला काय विचारतात की समजा ह्यांचं पर्सेंटेज किती आहे किंवा त्याचं रेशो किती आहे वगैरे असे प्रश्न विचारतात. तर आज आपण काय करणार आहोत, ह्या चॅप्टरवरती जेवढ्या कन्सेप्ट आहेत आणि वेगवेगळे प्रश्न, तर मी काय केलं आहे, मुद्दामून 4-5 क्वेश्चन घेतलेत, पण टोटल क्वेश्चनची संख्या जास्त आहे आपली. म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन असतात 4 ते 5. एका डायग्रामवरून तुम्हाला 5-6 प्रश्न विचारतात, दुसऱ्या डायग्रामवरून 4-5 प्रश्न विचारतात. तर तसं मी त्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये तुमचे कमीत कमी 2 ते 4 मार्काला हा प्रश्न कंपल्सरी असतो, म्हणजे ऑन अन ॲव्हरेज. तर आपण आज बघूया डाटा इंटरप्रिटेशनवरचे क्वेश्चन्स. तर नंबर 1 क्वेश्चन्स आहे, काय दिले बघा आपल्याला, द बार ग्राफ, एक चार्ट दिलेले आपल्याला, हे डायग्राम दिलेले, ह्याच्यामध्ये काय दिलेले, B1 B2 B3 B4 आणि B5 आणि B6 6 ब्रँचेस दिलेले आहेत आपल्याला. आणि काय केलं, 2000 म्हणजे हा जो निळा ब्ल्यू कलर आहे तो 2000चा आहे आणि 2001 सालचा कलर आहे हा रेड मध्ये थोडा. बार ग्राफ दिलेले आहे आपल्याला. बार ग्राफ गिवन बिलो शोज द सेल्स ऑफ द बुक्स, म्हणजे इन 1000 नंबर, म्हणजे B1 आणि B1 टू B6 काय दिले की बुकचं किती सेल झाले, बुक्स आपले किती विकले गेले, हे 1000 नंबर मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे समजा दिलेले 95, तर हे काय 95 बुक्स विकले का, फक्त नाही, 95,000 असं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी इनडायरेक्टली. फ्रॉम 6 ब्रँचेस ऑफ द पब्लिशिंग कंपनी त्यांचं 2000 साली किती बुक विकले, 2001 साली किती बुक विकले आणि त्यांच्या वेगवेगळ्या काय हे शाखा आहेत किंवा पब्लिशिंग त्यांचे वेगवेगळे काय म्हणू शकतो आपण, मशिनरीज किंवा वेगवेगळे त्यांचे दुकानं वगैरे आहेत, तिथून त्यांचे किती सेल झाले त्यांचा एक डाटा त्यांनी तयार केला आहे. सेल्स ऑफ द बुक्स इन 1000 नंबर्स फ्रॉम 6 ब्रँचेस. तर ह्याच्यावरती आधारित आपल्याला प्रश्न विचारलाय. तर आपण काय करूया, डायरेक्टली प्रश्नाकडे जाऊया. तर जाऊया आपण फर्स्ट क्वेश्चन कडे. त्यांनी काय दिलेलं आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टोटल सेल ऑफ द ब्रँच B2 फॉर बोथ द इयर्स. हे B2 आहे आणि दुसरं काय विचारलं त्यांनी, B4. म्हणजे मग तुम्हाला काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन आपल्याला ह्या B2 ला आणि B4 ला दोनच ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करायचंय. त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज द रेशिओ ऑफ टोटल सेल ऑफ द ब्रँच B2. B2 चा आणि B4 चा टोटल सेलचा रेशो त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. मग B2 चा सेल काय आहे, दोन्ही वर्षाचा सांगितलं त्यांनी, म्हणजे 75 प्लस 65 आणि B4 चा काय आहे 85 प्लस 95, 85 प्लस 95. जर ऍडिशन केलं आपण, 5 प्लस 5 10 आणि 7 आणि 6 13 आणि 1 14, 140 आणि हे जर केले 180 उत्तर येतं. 0 0 काय झाले, कॅन्सल झाले. 14/18. 14/18 ऑप्शन आहे का, नाहीये. म्हणजे ह्याला आपण काय करावं लागेल, आपल्याला अजून थोडं डिवाइड करावं लागेल किंवा अजून थोडं छोटं करावं लागेल. मग ह्या आता दोन्ही संख्येला युनिट प्लेसला काय आहे किंवा एकक स्थानी काय आहे, समसंख्या आहे, त्यामुळे ह्या 2 भाग जाणार. म्हणजे काय होणार, 2 7 जा किंवा बेसदी 14, 2 9 18, म्हणजे 7 9 किंवा 7:9. हे आपला ऑप्शन नंबर डी किंवा ऑप्शन डी आपलं उत्तर आले. समजलंय का. काय विचारलं, व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टोटल सेल ऑफ द ब्रँच B2 चा आणि B4 चा रेशो किती आहे, दोन्ही वर्षाचं ऍडिशन केली, ह्याची ऍडिशन केली, दोघांचा रेशो काढला, 7:9 आला. ऑप्शन नंबर डी आपल्याला मिळालेला आहे. समजलंय. नेक्स्ट क्वेश्चन, टोटल सेल ऑफ द ब्रँच. त्याच्यावरती आता मी काय म्हणलं तुम्हाला मागाशी, एकाच क्वेश्चन वरती मी एकाच म्हणजे डायग्राम वरती 5 ते 6 क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही पद्धतीने क्वेश्चन आला तरी पण तुम्हाला काय होईल, सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जाईल. टोटल सेल्स ऑफ द ब्रँच B6. आता B6 कडे फोकस करा. B6 फॉर बोथ द इयर्स, बोथ द इयर्स म्हणजे काय झालं, 80 प्लस 70 झालं. इज व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल सेल ऑफ द ब्रँचेस B3 फॉर बोथ द इयर्स. म्हणजे B6 चा सेल किती झालाय बघा. आता B6 चा सेल दोन्ही वर्षी किती झाला, 70 प्लस 80, 70 प्लस 80 दोन्ही वर्षी किती झाला, 150. आणि नंतर त्यांनी काय विचारलं, B3 चा सेल. B3 चा सेल किती झालाय, B3 कुठे गेलं बघा, 95 प्लस 1 1 10, 95 प्लस 1 1 10 म्हणजे काय झालं, 5 9 प्लस 1 10 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 205 झाला. त्यांनी काय विचारलं, टोटल सेल ऑफ द ब्रँच B6 फॉर बोथ द इयर्स इज. B6 हे किती पर्सेंट आहे, कोणाच्या, B3 च्या. B6 हे किती पर्सेंट आहे, टोटल सेल्स ऑफ द ब्रँच B6 फॉर बोथ द इयर्स इज व्हॉट पर्सेंट ऑफ द टोटल सेल ऑफ द B3. मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, B6 चा सेल किंवा टोटल सेल ऑफ द ब्रँच B6 हा किती पर्सेंट आहे, कोणाच्या, B3 च्या. मग B6 चा किती झाला, B6 चा सेल किती झालेला B6 चा, मग आपण येणार 150 अपॉन 205 इंटू 100. का बरं, त्यांनी काय विचारलं, टोटल सेल ऑफ द ब्रँच B6, टोटल सेल ऑफ द ब्रँच B6 हा
किती पर्सेंट आहे टोटल सेल ऑफ द B3. B3चा हा किती पर्सेंट आहे, B6चा सेल B3च्या किती पर्सेंट आहे. त्यामुळं B3 डिनॉमिनेटरला किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, B3 हा छेदामध्ये आलेला आहे. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल, 5 न मल्टिप्लाय डिवाइड करा, 5 3 जा 0 आलं, 5 चोक 20, 5 एक 5, 30/41 इंटू 100 आले. बरोबर, 30/41 इंटू 100 आले. तर तुम्ही 1000 100ला म्हणजे ह्याला मल्टिप्लाय करा परत, काय होईल 1 2 3 0 आणि 3000 डिवाइडेड बाय 41 किंवा 3000 डिवाइडेड बाय 41 एवढं आपलं आन्सर आलं. मग ह्याला डिवाइड करा. आता 3000 भागिले 41 जर तुम्ही जर ह्याला टेंटेटिव्हली डिवाइड जरी केलं तर तुम्हाला समजा उत्तर काय होईल, 7च्या पट्टीमध्ये आले कुठेतरी. बरोबर, मग करून बघा. 41 किंवा 41 गुणिले 7 काय होतंय, 7 1 7 7 चौक 28 287 म्हणजे 287. 7चा पहिले भाग दिला आपण, 10 7 गेले 3, 10 9 गेले 1 0, परत 130 आला. मग 4 त्रिक 12 म्हणजे 3 भाग जातो, म्हणजे 3 जर केला आपण तर 3 आणि 3 चौक 12 123, खाली उरले 7, परत तिथं पॉईंट दिला. बरोबर, इथं पॉईंट दिला आणि 70 झालं तर म्हणजे 44 1 44, 44 दुने काय होतं, 44 दुने 82 होतात. बरोबर, सॉरी 41 दुने 41 गुणिले 2 काय होतात, 82 होतात. त्यामुळे हे ऍडजस्ट होणार नाही, तर मग 1 भाग द्यावा लागेल. मग 73.1 चा ऑप्शन जवळपास आहे का कुठं बघा, 73.1 73 आला का तुम्हाला इथं तुमचं उत्तर येऊन जाते, पुढचं पण करायची गरज नाही. म्हणजे 73.17% 73.17 हे तुमचं काय झालं, आन्सर आलेलं आहे. म्हणजे B6 चा सेल हा B3च्या किती पर्सेंट आहे, 73% आहे. हे आपल्याला समजलंय. समजलं का, कोणाचं पर्सेंटेज कोणाविषयी विचारलंय, ज्याच्याविषयी विचारलं ती संख्या आपल्याला डिनॉमिनेटरला लिहायची आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द ऍव्हरेज सेल ऑफ ऑल द ब्रँचेस इन 1000 नंबर फॉर द इयर 2000. आता मला सांगा 2000 साठी कोणता आहे बरं, 2000 साठी निळी गोष्ट म्हणजे निळा कॉलम आहे. बरोबर, किंवा ब्ल्यू कलरचा कॉलम आहे. मग आपल्याला काय विचारलं त्यांनी, व्हॉट इज द ऍव्हरेज सेल ऑफ ऑल द ब्रँचेस. बरोबर, ऑल द ब्रँचेस. मग हे हाय घ्यायचा आपल्याला. मी आता जेवढे ह्याला गोल केले ना ते सगळ्या गोष्टी आपल्याला ब्ल्यू वाल्या घ्यायच्या आहेत. त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द ऍव्हरेज सेल ऑफ ऑल द, म्हणजे सगळ्यांची ऍडिशन करायची आणि किती संख्या आहेत, म्हणजे किती 1 2 3 4 5 6 संख्या, म्हणजे सगळ्यांचं ऍडिशन करा आणि 6 ने भागाकार करा. म्हणजे 80 + 75, नंतर काय येणार 95, नंतर काय येणार 85. बरोबर, नंतर काय येणार 75, नंतर काय येणार 70. 6 संख्या झाल्या का, बरोबर आहे. 5 आणि 5 10, 5 3 15, 5 चोक 20, 0 2 कॅरी केले किंवा 2 आले. 7 दुने 14, 14 आणि 8 14 आणि 2 16, 16 आणि 8 24, 24 आणि 9 33, 33 आणि 7 40, 40 आणि 8 48, 480 हे आपलं आलेलं आहे. पण 480 त्यांनी काय विचारलं, ऍव्हरेज विचारलं. मग 480 डिवाइडेड बाय 6चं ऍव्हरेज केलं तर काय उत्तर येणार, 6 8 आणि 0 म्हणजे 80 ऑप्शन आहे का कुठं, 80चं ऑप्शन आहे बी. बी तुमचं उत्तर बरोबर आले. काय केलं मी, व्हॉट इज द ऍव्हरेज सेल ऑफ ऑल द ब्रँचेस. मग सगळ्यांचं बेस करायची का, करायची, पण सगळ्यांची म्हणजे दोन्ही 2001 आणि 2001 ची करायची का नाही करायची, फक्त 2000 सगळ्यांची बेरीज करायची. व्हॉट इज द ऍव्हरेज सेल ऑफ ऑल द ब्रँचेस इन 1000 नंबर फॉर इयर 2000. मग ह्याची ह्या सगळ्यांची बेरीज करा आणि किती विचारलं, 6 ना डिवाइड बाय 6 केलं, 80 आलंय. समजतंय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. टोटल सेल्स ऑफ द ब्रँचेस B1 B3 अँड B5 टुगेदर फॉर बोथ द इयर्स इज. काय विचारलं बघा त्यांनी, टोटल सेल ऑफ द ब्रँचेस B1 B3 आणि B5 टुगेदर, म्हणजे B1 B3 आणि B5 B1 B3 आणि B5 तिघांना मी काय केलं, लक्ष ठेवलं. टोटल सेल्स ऑफ द ब्रँचेस B1 B3 आणि B5 टुगेदर फॉर बोथ द इयर्स. बोथ इयर्स विचारला, इन 1000 नंबर बोथ इयर्स विचारले. मग पहिल्यांदा काय करावं लागलं आपल्याला, B1 चं काय होईल बरं, B1 चं होईल 80 + 105, 80 सॉरी 80 + 105 म्हणजे काय होईल 5 8 185. बरोबर, 80 + 105 B1 चं. B3 चं काय आहे, B3 चं काय असणार आहे, B3 म्हणल्यावर 95 + 110, 95 + 110 म्हणजे काय होईल 5 9 आणि 1 10 आणि 1 आणि 2 205. मग B5 ला मी असं लिहितो, B5 = काय होणार, B5 75 + 95, 75 + 95, 5 आणि 5 10, 9 आणि 7 16 आणि 1 17. बरोबर, 170. मग परत ह्यांची ऍडिशन करा तिघांची, 185 205 आणि 170. 5 आणि 5 10, 1 उरला, 7 आणि 1 8 8 8 16, परत 1
1 आणि 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि हात चाललेला आपला 1 म्हणजे 5 560 560 पाहिजे तिघांचं. 560 ऑप्शन आहे का कुठं? तर डी मध्ये ऑप्शन आहे 560 किंवा 560 आपला ऑप्शन डी मधलं आपल्याला फाइंड आउट झालेला आहे. समजलं का? प्रश्न काय विचारला की B1 B3 आणि B5 जर टुगेदर जे सेल झाला सगळ्यांचं सांगा किती झाला सगळ्या मिळून. मग B1चं दोघांचं मिळून एवढा झाला, B3 दोघांचं मिळून एवढा झाला, B5 दोघांचं मिळून एवढा झाला. सगळं उत्तर काढलं आपलं तर 560 आपलं आलेलं आहे. समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन. आता परत काय झालं, क्वेश्चन चेंज झालेला आहे. काय दिलं बघा, द बार ग्राफ गिवन बिलो शोज द percentage distribution of the total expenditure of a company under various expenses during 2003 percentage distribution of total expenditure of a company. म्हणजे एक कंपनी आहे, त्या कंपनीनं कोणत्या गोष्टीवरती किती खर्च केला. समजा इन्फ्रास्ट्रक्चरवरती कंपनीनं 20% खर्च केला, ट्रान्सपोर्टवरती कंपनीचा 12.5% खर्च झाला, अजून ह्याला काय म्हणू शकतो आपण, ऍडव्हर्टाइजमेंटवर 15% झाला, टॅक्सेसवर 10% झाला, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी 5% झाला, सॅलरी एम्प्लॉयची देण्यासाठी 20% खर्च झाला, आणि इंटरेस्ट आणि लोन म्हणजे कंपनीने कोणाकडनं तरी कर्ज घेतलं तर त्याचं लोन फेडण्यासाठी किंवा त्याचं व्याज किती दिलं कंपनीला 17% कंपनीचं व्याज गेलेलं आहे. तर मग अशा पद्धतीनं काय वेगवेगळे डायग्राम असतात, वेगवेगळे कन्सेप्ट असतात. आपल्याला फक्त ह्या प्रॉब्लेमशी थोडं आपण लक्ष देऊन काम करायचं आहे. तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. काय दिलं बघा, द टोटल अमाऊंट ऑफ द एक्सपेंडिचर ऑफ द कंपनी इज हाऊ मेनी टाइम्स द एक्सपेंडिचर ऑन रिसर्च. टोटल अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर ऑफ द कंपनी इज हाऊ मेनी टाइम्स ऑफ द एक्सपेंडिचर ऑन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणजे टोटल काय करायचं त्यांनी, टोटल अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर कंपनीचा टोटल खर्च किती झालेला आहे. मग आपण काय लिहिणार इथं किंवा लिहायची गरज नाही आपल्याला, काय फक्त ऑप्शन मध्ये उत्तर टिक करायचे, आपल्याला काही सब्जेक्टिव्ह प्रश्न नाही आहे, पण आपल्याला समजण्यासाठी आपण लिहूया. तर टोटल एक्सपेंडिचर काय होणार, सगळ्यांचं ऍडिशन होणार ना, 20 अधिक 12.5 15 10 5 20 आणि 17.5 सगळ्यांचं ऍडिशन काय होणार. आता तुम्हाला कसं एक करत बसायचं नाही, तोंडी करायचंय बरोबर. पहिले मी काय करतो 20 15 10 5 आणि 20 म्हणजे ह्या गोष्टी का बरं घेतल्या मी, हे विदाउट पॉईंटच्या आहेत, त्यामुळे आपण म्हणजे सगळ्यांचं आपल्याला ऍडिशन करायचंच आहे. हे 12.5चं पण करायचं, 17.5चं पण करायचं. आपण पण ह्याला काय करूया, असं लिहितो वाटलंच तुम्ही, ह्याला आपण शेवटी बघूया. समजते, शेवटी बघूया म्हणजे अर्थ काय की आपल्याला घ्यायचं नाही असं नाहीये, शेवटच्या टप्प्यामध्ये ह्याला बघायचंय. इथं काय दिलं 20 आणि 15 काय होतात 35 होतात, 35 आणि परत हे 10 आणि 5 15, 35 आणि 15 किती होतात 50 होतात, 50 आणि हे 20 किती होतात 70 होतात बरोबर. 70 झाले, हे आपल्याला 70 मिळाले. नंतर काय 12.5 आणि 17.5, मग परत हे 12.5 आणि 17.5 जर केले तुम्ही, 5 आणि 5 10, 7 2 9 1 10, 1 आणि 1 2 3 म्हणजे हे झाले 30. 70 आणि 30 किती झालं 100. म्हणजे टोटल कंपनीचा खर्च किती झाला 100. सगळ्या गोष्टी किती झाल्या कंपनीचा 100 प्रमाणात खर्च झाला कंपनीचा. मग त्यांनी काय विचारलं की कंपनीचा टोटल एक्सपेंडिचर हा किती पट आहे किंवा किती टाइम्स आहे कोणाच्या, रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या किंवा R&Dच्या डेव्हलपमेंटच्या. मग R&D किती आहे 5 आहे, R&D 5 आहे. मग आपण जर ह्याला 100 भागिले जर 5 केलं तर उत्तर येतं आपलं 20. म्हणजे टोटल कंपनीचा म्हणजे R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या प्रमाणामध्ये कंपनीचा टोटल खर्च किती झालेला आहे 20 पट झालेला आहे. किती झालेला आहे 20 पट. म्हणून आपलं काय ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी इथं आलेलं आहे आपलं उत्तर. कसं केलं आपण, टोटल केलं खर्च 100 झाला, रिसर्च अँड डेव्हलपमेंटला 5 प्रमाण खर्च झाला, मग 100 भागिले 5 केलं तर उत्तर आपलं 20 आलं. म्हणजे R&Dच्या प्रमाणामध्ये टोटल कंपनीचा खर्च 20 पटीने जास्त आहे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन, परत तोच क्वेश्चन आहे फक्त म्हणजे डायग्राम तीच आहे, क्वेश्चन बदलला आहे. इफ द एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टाइजमेंट इज 2.10 करोड. आता बघा त्यांनी काय दिलं आपल्याला, ऍडव्हर्टाइजमेंट किती खर्च झाला 2.10 करोड. एक ऍडव्हर्टाइजमेंट वरती खर्च झाला तेवढा. ऍडव्हर्टाइजमेंट कुठे इथे बघा, ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च झाला 2.10 करोड. Then the difference between the expenditure on transport and taxes. The difference between expenditure on transport and taxes. मग ट्रान्सपोर्टला किती खर्च झाला, ट्रान्सपोर्टला किती झाला, ट्रान्सपोर्ट कुठे बरं, ट्रान्सपोर्ट इथे 12.5. आणि नंतर त्यांनी काय विचारलं, ट्रान्सपोर्ट आणि टॅक्सेस बरोबर. टॅक्सेस कुठे आहे, टॅक्सेस इथे 10%. हे सगळं पर्सेंटेज मध्ये 20%, 12.5%, 15%, 10%. म्हणजे त्यांनी काय विचारलं आपल्याला की ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च 2.1 करोड आहे बरोबर, 2.1 करोड आहे. तर ट्रान्सपोर्टवरती आणि तर देन डिफरन्स बिटवीन एक्सपेंडिचर अँड ट्रान्सपोर्ट, त्याचा डिफरन्स जर काढला आपण तर उत्तर काय येते 2.5 येते. डिफरन्स काय 12.5 मधून 10 गेले, 2.5% हा काय आला डिफरन्स आला आपला. तर डिफरन्स बिटवीन द एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्ट अँड टॅक्सेस किती आहे, तर आपल्याला हे करोडमध्ये किंवा लाखामध्ये आपलं उत्तर आहे. मग त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, ऍडव्हर्टाइजमेंटचं दिलेलं आहे. मग ऍडव्हर्टाइजमेंट इज इक्वल टू किती आहे 2.1 करोड बरोबर. ऍडव्हर्टाइजमेंट इज इक्वल टू 2.1 करोड आहे ऍडव्हर्टाइजमेंटचं. तर ऍडव्हर्टाइजमेंटचं किती पर्सेंटेज आहे 15% आहे. मग मी काय करतो
15% लिहायची गरज नाही आपल्याला. 15%, 15 इज इक्वल टू 2.1 करोडला 15 बरोबर आहे. तर त्यांनी ट्रान्सपोर्ट आणि टॅक्सेस किती झालेले 2.5%, म्हणजे 2.5%ला किती करोड खर्च किंवा किती लाखात खर्च झाला. तर मी याला काय करणार, इथे एक्स कन्सिडर करणार. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं हे आपण, जर ह्याला एक्स कन्सिडर करूया, मग काय होणार 15 गुणिले एक्स इज इक्वल टू 2.1 गुणिले 2.5. बरोबर. आपल्याला काय पाहिजे, एक्सची व्हॅल्यू पाहिजे. मग एक्सची व्हॅल्यू काढताना काय करावं लागेल आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काढताना ह्या सगळ्या 2.1 इंटू 2.5, 2.1 इंटू 2.5 डिवायडेड बाय हे 15 खाली राहतील. ह्याच्या एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला, किंवा किती टक्के खर्च झाला, सॉरी किती लाखात खर्च झाला किंवा किती करोडमध्ये खर्च झाला. मग एक्स इकडे, एक्स काढण्यासाठी आपल्याला 2.1 इंटू 2.5 आणि 15 ह्याला डिवाइड होतील. आता हा सगळ्यात पहिले काम काय करायचं, हा पॉईंट उडवून टाकायचा आपल्याला. पॉईंट उडवून टाकायचं म्हणजे काय करावं लागेल, हा पॉईंट आपल्याला एकने शिफ्ट करायचा इकडे. बरोबर. मग हा पॉईंट मध्ये मी 21 लिहिलं, परत हा पॉईंट परत शिफ्ट केला, एकनं 25 लिहिलं. मग खाली पण काय करावं लागेल, हा पॉईंट इथं किती आहे 15, म्हणजेच काय असतं 15.0 आहे. मग आपण हा पॉईंट एकने शिफ्ट केला, हा पॉईंट एकने शिफ्ट केला, मग खाली पण डिनॉमिनेटर मध्ये किंवा छेदामध्ये आपल्याला काय करावं लागेल, पॉईंट दोन्ही शिफ्ट करावं लागेल. कारण इथला एक आणि इथला एक, म्हणजे इथं काय होईल 1500 होईल. आता शिक इक्वेशन आपलं काय झालं, थोडं बॅलेन्स झालेलं आहे. काय केलं म्हणजे आपण इनडायरेक्टली वरती 100 ने गुणाकार केला, खाली 100 ने गुणाकार केला, सगळ्यात सोपं. बरोबर. समजलं. वरती 100 ने मल्टिप्लाय केलं, खाली 100 ने मल्टिप्लाय केलं. समजतंय. ओके. मग आता काय करावं लागेल, 25चा टेबल तुम्हाला माहित असेल, किंवा 25चा पाडा, 25 अख्खं 150 आणि हा 0 म्हणजे 21/60 आलं. बरोबर. 21/60 आलं. परत ह्या 21/60 ला आपण काय करू शकतो, 21/60 ला आपण 3 × 7 = 21 आणि 20 म्हणजे 7/20 होतं. बरोबर. 7/20 झालंय. आता ह्याला भागाकार करायचं, कसं करायचा, तर 7/20 ला इथं भागाकार करावं लागेल तुम्हाला. 7/20 तर डायरेक्टली आपण घेऊ शकतो का नाही, मग 0 पॉईंट घ्यायचा, 0 घेतला, इथं पॉईंट घेतला, 0 लिहिला, 7 परत इथं 0 झाला 7, तर 20 त्रिक 60. बरोबर. 20 त्रिक 60, 70 मधनं 60 गेले, खाली उरले 10, परत आपण 0 घेतला वरनं, 20×5 100 म्हणजे 0.35 काय झालं उत्तर आपलं आलं, 0.35 उत्तर आलं आपलं. तर 0.35 उत्तर काय आलं आपलं, 0.35 काय करोड आलेले, कारण त्यांनी काय केलं आपल्याला करोड मध्ये दिलेलं आहे. ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च 2.1 करोड मध्ये दिला, मग आपलं पण काय आलं करोड मध्ये उत्तर आलं 0.35 करोड. म्हणजेच काय झालं, 0.35 करोडचा ऑप्शन आहे का कुठं नाहीये. मग आपण काय करू शकतो, जर आपण ते लाखात कन्वर्ट केलं तर आपला आन्सर येणार 35 लाख. काय आपला आन्सर येणार 35 लाख, म्हणजे ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं. त्यांनी काय केलं, ट्रान्सपोर्टचा सॉरी ऍडव्हर्टाइजमेंटचं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे 15% खर्च म्हणजे किती झाला 21 करोड, सॉरी 2.1 करोड खर्च म्हणजे 15% खर्च झाला. तर ट्रान्सपोर्टचा आणि टॅक्सेसचा जर डिफरन्स काढला किंवा दोघांचा डिफरन्सचा खर्च किती असेल, मग मी काय केलं ह्याच्यात नाही मायनस केलं आणि मग काय केलं डायरेक्टली ह्या व्हॅल्यूज मध्ये पुट केल्या आणि आपलं उत्तर आलं 0.35 म्हणजे 35 लाख रुपये आलेलं आहे. समजतंय का. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टोटल एक्सपेंडिचर ऑन इन्फ्रास्ट्रक्चर. आता इन्फ्रास्ट्रक्चर कुठे बघायचं आहे, व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टोटल एक्सपेंडिचर ऑन इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रान्सपोर्ट इथे ट्रान्सपोर्ट आहे टू द टोटल एक्सपेंडिचर ऑन टॅक्सेस अँड इंटरेस्ट ऑन लोन, टॅक्सेस अँड इंटरेस्ट ऑन लोन्स. समजलं. म्हणजे रेशो फाइंड आउट करायचा, ह्या दोघांचा ऍडिशन चा रेशो आणि ह्या दोघांच्या ऍडिशनचा रेशो, म्हणजे ट्रान्सपोर्टचं काय आहे 20 आहे. बरोबर. प्लस सॉरी इन्फ्रास्ट्रक्चरचं काय 20 आहे, ट्रान्सपोर्टचं काय 12.5 आहे. बरोबर. ह्या दोघांचा रेशो, व्हॉट इज द रेशिओ ऑफ द टोटल एक्सपेंडिचर ऑन इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्ट. इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्ट घेतला मी टू द म्हणल्यावर काय होणार डिनॉमिनेटरला किंवा रेशो मध्ये, टू द टोटल एक्सपेंडिचर ऑन टॅक्सेस अँड इंटरेस्ट. टॅक्सेस किती आहे 10 आणि इंटरेस्ट किती आहे, 17.5. बरोबर. आता तुम्ही ह्याला करा, 20 अधिक 12.5 म्हणजे 20 आणि 10 30, 30 आणि 32.5. बरोबर. 32.5 आणि 10 आणि 17 27.5. हे झालं आपलं प्रॉब्लेम. आता ह्याला आपण सॉल्व्ह करायचंय, दोन्ही साईडला पॉईंट एकाच ठिकाणी म्हणून पॉईंट दोन्हींची पण उडून जातील. 325 आपण 275. बरोबर. ह्याला 25 डिवाइड होते का बघा, 25 टेबल 25 1 25, 7 उरले, 25 म्हणजे 7 उरल्यानंतर काय झालं, 25 1 32 मधनं 25 गेले, 7 उरले, 7 म्हणजे 75 झाले, 25 त्रिक 75 13 आलं. परत 25 1 25, 27 मधनं 25 गेले, 2 उरले, 25 1 25 म्हणजे 13/11 किंवा 13/11. ऑप्शन नंबर आहे का, ऑप्शन नंबर डी आहे. अशा प्रकारे आपलं ऑप्शन डी आपल्याला फाइंड आउट झालेलं आहे. पण काय दिलेलं आहे कन्फ्युज न व्हायचं जास्त, काय दिलेलं आहे, काय विचारलंय, कोणतं, आणि ज्या गोष्टी विचारल्या त्या गोष्टीला अंडरलाईन करा किंवा हायलाइट करा किंवा
त्याच्यावरती फोकस करा, बाकीच्या गोष्टीकडे कन्फ्युज होऊ नका. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द इंटरेस्ट ऑन द लोन्स अमाउंटेड टू 2.45 करोड. इंटरेस्ट ऑन लोन्स कुठं गेलंय? इंटरेस्ट ऑन लोन्स, हा, म्हणजे 17.5%ला काय 2.45 करोड. देन द टोटल अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टाइजमेंट टॅक्सेस. बघा आता, ऍडव्हर्टाइजमेंट टॅक्सेस आणि R&D इज, म्हणजे काय दिलं बघा त्यांनी, इंटरेस्ट ऑन लोन्स, बरोबर आहे. मग आपण काय करतो, लोन लिहितो फक्त मी. लोन्स किती दिले आपल्याला त्यांनी? 2.45 करोड, बरोबर. पण लोन्स किती आहे खरं? 17.5%. म्हणजे 17.5%ला किती खर्च झाला? 2.45 करोड खर्च झाला, बरोबर. 17.5%ला एवढा खर्च झाला. नंतर काय विचारलं त्यांनी, तर मग आपल्याला काय अमाऊंट, कोणती अमाऊंट फाइंड आउट करायची? ह्या तिघांची ऍडिशन करायची आणि ती अमाऊंट किती असेल, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटला किती आहे? 15 आणि 5 20 आणि 10 30, म्हणजे 30% आपल्याला किती खर्च झालाय? समजलं का काय विचारलं त्यांनी? इफ द इंटरेस्ट ऑन द लोन्स अमाउंटेड टू 2.45 करोड. इंटरेस्ट ऑन द लोनचा इंटरेस्ट किती आहे? 2.45 करोड आहे, बरोबर. 17.5%ला 2.45 करोड खर्च झाला. देन टोटल अमाऊंट ऑफ एक्सपेंडिचर कशासाठी? एक्सपेंडिचरचं ऍडव्हर्टाइजमेंट टॅक्सेस आणि R&D ह्याच्यासाठी किती एक्सपेंडिचरचं तिघांचे मिळून किती खर्च झालेला आहे? मग मी काय करणार, 15 + 10 + 5, बरोबर. 15 + 10 + 5 हे काय होणार? 30 होणार. मग मी ह्याला काय करायचं, आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 17.5 गुणिले x = 2.45 गुणिले 30, बरोबर. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. मग x = 2.45 गुणिले 30 भागिले 17.5. काय केलं मी, ह्या x इथं मल्टिप्लिकेशन मध्ये मी काय केलं, ह्या x ला 17.5 ला मल्टिप्लिकेशन मध्ये ह्या साईडला आपल्याला खाली डिवाइड होईल. मग परत काय करायचं, आपल्याला पॉईंट उडून टाकायचे. म्हणजे काय होईल, आता इथल्या परत पॉईंट काय करतो मी, 2 शिफ्ट करतो पुढं. 2.45 ला मी काय करतो, 245 लिहितो, बरोबर, इंटू 30 लिहिलं मी. आणि मग 17.5 ला पण काय लागेल मला, 2 पॉईंट शिफ्ट केल्यावर, 1 पॉईंट शिफ्ट केल्यावर होईल 175. आणि इथं 2 शिफ्ट केलं म्हणून खाली पण काय करावं लागेल, 2नच आपल्याला पॉईंट शिफ्ट करावं लागेल. मग इथं काय 175च्या पुढे काय लिहावं लागेल, 1750. हा पॉईंट मी 2 ने इकडे ढकलला, हा पॉईंट पण मला 2 ने इकडे ढकल नाही. मग असं आलेलं आहे. नंतर काय झालं, 0 0 हा कॅन्सल झालेला आहे. मग आता तुम्ही काय करा, किंवा 3च्या टेबलमध्ये बघा बरं डिवाइड होतो कशानं, किंवा 5 ने डिवाइड करा. 5 3 जा, 17 15 गेले, खाली उरले 2, 5 5 जा, बरोबर. नंतर 5 4 जा, किंवा 5 चोक 20, परत 4 उरले, 5 9 45, म्हणजे काय राहिलं, 49 गुणिले 3 भागिले 35, बरोबर. परत इकडे तुम्ही 49 गुणिले 3 भागिले 35. आता आपल्याला समजतं 7च्या पाड्यामध्ये 49 पण आहे आणि 35 पण आहे. मग काय करणार मी, 7 7 49, 7 5 35, म्हणजे काय झालं, वरती काय राहिलं, 21 भागिले 5, बरोबर. 21 भागिले 5. तर ह्याला आपण जर सॉल्व्ह केलं तर उत्तर काय येईल, 21 भागिले 5, 5 चोक 20, 21 मधनं 20 गेले, खाली उरला 1, 5 दुने 10, म्हणजे काय उत्तर आलं, 4.2 करोड, बरोबर. 4.2 करोड, सॉरी 4.2 करोड. CRORE. 4.2 कुठं ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी काय, 4.2 करोड. बघून घ्या एकदा. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द एक्सपेंडिचर ऑन द इंटरेस्ट ऑन द लोन्स इज बाय व्हॉट % मोर दॅन द एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्ट. त्यांनी काय विचारलं, द एक्सपेंडिचर ऑन द इंटरेस्ट कुठे गेले बघा, इंटरेस्ट कुठे, हा, इंटरेस्ट ऑन लोन्स. एक्सपेंडिचर ऑन इंटरेस्ट लोन इज व्हॉट % मोर दॅन द एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्ट. एक्सपेंडिचर ऑन लोन्स किती आहे, 17.5. एक्सपेंडिचर ऑन लोन्स किती आहे, 17.5 आहे. आणि दुसरं काय दिलेलं आपल्याला, ट्रान्सपोर्टचं एक्सपेंडिचर दिलेलं आहे. ट्रान्सपोर्टचं किती दिलेलं आहे, 12.5, बरोबर. त्यांनी काय विचारलंय, द एक्सपेंडिचर ऑन द इंटरेस्ट ऑन लोन हा किती % जास्त आहे कोणापेक्षा, ट्रान्सपोर्टपेक्षा. मग किती % जास्त म्हणलं काय करावं लागेल माहिती का आपल्याला, 17.5 मायनस 12.5, बरोबर, डिवायडेड बाय 12.5 गुणिले 100. आता हे कसं आलं, तर कसं आलं म्हणजे बघा, आता एक्सपेंडिचर ऑन द इंटरेस्ट ऑन लोन इज व्हॉट % मोर. व्हॉट % मोर म्हणजे काय करावं आपल्याला, किती % जास्त आहे. मग मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा केली मी, आणि त्यांनी कंपॅरिझन कोणाबरोबर केलं, इज व्हॉट % मोर दॅन द एक्सपेंडिचर ऑन ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टच्या गोष्टी बरोबर किंवा ट्रान्सपोर्टच्या
सोबत कंपॅरिझन करायचे, त्यामुळे ट्रान्सपोर्ट कशामध्ये येणार, डिनॉमिनेटर मध्ये येणार किंवा छेदामध्ये येणार, आणि पर्सेंटेज काढायचं म्हणून 100 ने गुणाकार करायचा. तर 17.5 मधनं 12.5 गेले तर आपलं उत्तर काय येईल बरं, 17.5 मधनं 12.5 गेले तर उत्तर येईल 5 भागिले 12.5 गुणिले 100. बरोबर. मग ह्याला जर तुम्ही परत काय करायचं, आपल्याला पॉईंट शिफ्ट करायचा आहे. मग इथं काय होणार, वरती 50 होणार, खाली पॉईंट शिफ्ट केल्यामुळे 125 होईल गुणिले 100 होईल. 25चा पाडा म्हणा, 25 दुने 50, 25 5 100, परत 5 1 5 आणि 5 गुणिले 20 100 म्हणजे 5 गुणिले 20 जर केलं तर 100 येतं. म्हणजे 20 गुणिले, आणि वरती काय राहिलं फक्त 2 गुणिले 20 राहिले, म्हणजे 40%. उत्तर आहे का कुठं, उत्तर नंबर किंवा ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी काय, 40%. ऑप्शन नंबर डी काय, 40%. समजलं कसं केलं मी, त्यांनी काय विचारलं, एक्सपेंडिचर ऑन द इंटरेस्ट ऑन द लोन इज, एक्सपेंडिचर ऑन इंटरेस्ट ऑन लोन किती आहे, 17.5%, ट्रान्सपोर्ट वरती 12.5%, तर हे 17.5% 12.5%च्या किती आहे, मग 17.5% 12.5%च्या किती काढण्यासाठी 17.5 मधनं 12.5 मायनस करा, आणि कोणाशी कंपॅरिझन चाललंय आपलं, 12.5% बरोबर, म्हणून 12.5% खाली लिहिलं, बाकीचं काही नाही, मॅथ्सचाच पार्ट आहे. सॉल्व्ह केला, उत्तर तुमचं 40% आलेलं आहे. तर पहिला प्रश्न काय विचारला आपल्याला, व्हॉट वॉज द पर्सेंटेज डिक्लाइन इन प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर फ्रॉम 97 to 98. 97 to 98 डिक्लाइन किती झालं प्रोडक्शनचं, तर 97 ला किती होता प्रोडक्शन, 60 टन होतं. 1997 ला किती होतं, पहिले आपण काय करूया, 97 विचारलंय त्याला अंडरलाईन करा, 98 ला अंडरलाईन करा, हे होतं 60%. बरोबर, सॉरी 60 टन, 98 ला किती झालं, 45 झाला. बरोबर, 97 ला 60 झाला, 98 ला 45 टन झालं. मग त्यांनी काय विचारलं, व्हॉट वॉज द पर्सेंटेज डिक्लाइन इन प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर फ्रॉम 97 to 98. 97 पासून 98 ला किती डिक्लाइन झाला, मग काय करावं लागलं आपल्याला, 60 मायनस 45. बरोबर, आणि डिक्लाइन कोणासोबत कंपॅरिझन चाललं आपलं, 97 बरोबर कंपॅरिझन चाललंय, म्हणून 60 पण खाली येणार गुणिले 100 येणार. काय केलं मी, त्यांनी काय विचारलं आपल्याला, 97 पासून 98 पर्यंत किती पर्सेंट डिक्लाइन झाला, तर 97 ला झालं 60% किंवा 60 युनिट, सॉरी 60 टन झालं, 45 ला 98 ला झालं 45 टन त्याचं उत्पादन झालं. मग 97 to 98 किती झालं डिक्लाइन, 60 मायनस 45 डिक्लाइन झालंय, म्हणून त्याला वजाबाकी गेली, 15 ह्याने डिक्लाइन झालंय. मग आता डिक्लाइन कोणाच्या कंपॅरिझन मध्ये चाललंय आपलं, 97च्या कंपॅरिझन मध्ये डिक्लाइन चाललंय. मग 97चं कंपॅरिझन केल्यामुळं 97ची जी गोष्ट आहे ती डिनॉमिनेटरला येणार किंवा छेदामध्ये येणार, म्हणजे 60 मायनस 45 झालं 15, 15 भागिले 60 गुणिले 100. तुम्ही जर सॉल्व्ह केलं, 15 1 15, 15 चौक 60, म्हणजे 100 भागिले 4 जर तुम्ही ह्याला सॉल्व्ह केलं तर 25% हे तुमचं आन्सर यायला पाहिजे. ऑप्शन नंबर काय आपला, सी. 25% म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आलेलं आहे. समजलं का. नेक्स्ट क्वेश्चन, द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ 1996 अँड 1996 अँड 1997 म्हणजे 1996 आणि 1997, द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ द 96 आणि 97 वॉज एक्झॅक्टली इक्वल टू द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ विच ऑफ द इयर. म्हणजे ह्या दोघांचं किती झालं ॲव्हरेज, म्हणजे 40 + 60. बरोबर, आणि ॲव्हरेज काढायचं म्हणून 2 नी भागाकार केला, म्हणजे 100 भागिले 2 इज इक्वल टू 50, म्हणजे 50 टन झाले. बरोबर, 50 टन्स. तर त्यांनी काय विचारलं, द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ 1996 किंवा 1996 अँड 1997 किती होतं ॲव्हरेज प्रोडक्शन. कसं केलं मी, दोघांचं बेरीज केली, ॲव्हरेज दोघंच असल्यामुळं भागाकारला 2 आले, 50 टन झालं आपलं. वॉज एक्झॅक्टली इक्वल टू द ॲव्हरेज प्रोडक्शन ऑफ द विच ऑफ द फॉलोइंग, म्हणजे ह्या दोघांचं 50 टन, म्हणजे हे ऑप्शन मध्ये कोणत्या दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर 50 टन येईल आपल्याला फाइंड आउट करायचंय. तर 2000 आणि 2001 साली किती होतं बरं, तर ऑप्शन नंबर ए साठी मी डायरेक्टली आता ऑप्शन नंबर ए लिहितो, 2000 आणि 2001 म्हणजे 50 + 75, 50 + 75 भागिले 2. बरोबर, तर उत्तर काय येईल, 5 आणि 7 5 12, 125 भागिले 2. हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर तुम्हाला लगेच समजतं, तुम्ही जरी पूर्ण सॉल्व्ह करायची गरज नाही, ह्याचं उत्तर 60 किंवा 62 60च्या पुढे उत्तर येते. आपलं आहे का ऑप्शन, म्हणजे मॅच होते का, नाही होते. मग ऑप्शन नंबर बी कडे जायचं, पूर्ण सोडत बसायचं नाही. बी मध्ये काय, 1999 आणि 2000, 1999 आणि 2000 म्हणजे 65 + 50, 65 + 50 भागिले 2 म्हणजे काय उत्तर येणार, 5 आणि 6 आणि 5 11 भागिले 2 म्हणजे हे पण काय होणार जवळपास आपलं 115 म्हणल्यावर काय होणार, 2 पंचे 10. बरोबर, खाली उरला 1, 2 सती 14, म्हणजे 57%चे कुठेतरी चाललंय, पुढे चाललंय, म्हणजे हे पण आपलं मॅच होते का, नाही होते. म्हणजे बघू, करून बघा तुम्ही कसं उत्तर येते आपलं. 2 पंचे 10, 11 10 गेला, खाली उरला 1, मग मी काय केलं 15 केलं याला, 2 सती 14, म्हणजे हे पण मॅच होते का, नाही होते. आणि तुम्हाला असं पण समजतं इथं 0 आहे ना शेवटी, मग 2 जेव्हा तुमचं माहितीये का, ह्या तुमची दोघांची ऍडिशन जेव्हा 0 मध्ये येईल, 0 मध्ये येईल म्हणजे युनिट प्लेसला किंवा एकक स्थानी 0 असेल तेव्हाच तुमचं उत्तर 0च्या टाईप मध्ये येणार. आता इथं 5 आहे म्हणजे तुमचं उत्तर
2ला म्हणजे 5ला जर 2ने भागितलं तर तुमचं उत्तर 0 येणार आहे का? शेवटी नाही येणार आहे. त्यामुळे तुमचं हे ऑप्शन लगेच समजतं की ऑप्शन नाहीये. तिसरा ऑप्शन बघूया, 1998-2000. 1998-2000 म्हणजे काय? 45 आणि 50, बरोबर? 45 आणि 50, 45 आणि 50 हे होतं जवळपास काय होतं? 5 आणि 5 4 9, 95 भागिले 2 म्हणजे 100च्या आत होतं. तर 100च्या आत मॅच होते का? हे पण मॅच होत नाही. 45 वगैरे च्या पुढे येईल उत्तर काहीतरी. हे पण मॅच होते का? नाही होते. मग डी ऑप्शन राहिलं. तुम्ही डायरेक्ट डीला टिक करू शकता किंवा चेक करा. 1995 आणि 2001, 95 आणि 2001 म्हणजे 25 आणि 75. डी ऑप्शन 25 आणि 75 भागिले 2, बरोबर? म्हणजे काय झालं बरं? हे झालं 100 भागिले 2 किंवा 100 भागिले 2 तुमचं कुठं कुठं आले का? तसं बघा, इथं झालंय. डायरेक्ट याचं उत्तर काय आहे? 50 म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आला. तुम्हाला मगाशी काय म्हणलो तुम्ही? जेव्हा ह्या दोघांची बेरीज करील आणि तेव्हा जेव्हा युनिट प्लेसला किंवा एकच स्थानी 0 असेल तेव्हाच ह्याला उत्तर तुमचं काय होईल? 0च्या फॉर्ममध्ये येईल किंवा युनिट प्लेसला 0 राहील. असं येते का? तर डी मध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय आलंय? डी ऑप्शन आलेलं आहे. समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट वॉज द पर्सेंटेज इंक्रीज इन प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर इन 2002? ओके, 2002 कम्पेअर टू दॅट इन 1995. बर, त्यांचं म्हणणं काय होतं की 1995च्या कम्पॅरिझन मध्ये 2002ला किती वाढलं? तर व्हॉट वॉज द पर्सेंटेज इंक्रीज इन द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर इन 2002 कम्पेअर टू, कम्पेअर कोणाबरोबर करायचंय? 1995 बरोबर. तर 2002ला किती झालं उत्पादन आपलं? बघा, 80 झालं, 80 टन. आणि 1995ला उत्पादन किती झालं आपलं? 95ला झालं 25 टन. तर ह्यांनी काय विचारलं आपल्याला? तर किती पर्सेंटनी वाढलं होतं? मग आपण काय करणार? किती पर्सेंटनी वाढलं म्हणल्यावर 80 - 25 करावं लागेल, कारण टक्केवारी काढायची. आणि कंपॅरिझन आपल्याला कोणाबरोबर करायचं? 1995 सालाबरोबर करायचं. म्हणून ते 1995 सालाबरोबरची जी गोष्ट आहे ती तुमची डिनॉमिनेटरला येणार आणि गुणाकार 100 करायचे, कारण आपल्याला पर्सेंटेज काढायचे. 80 - 85, 10 5 गेले 5, 8 3 गेले 5, बरोबर आहे. आणि खाली 25 गुणिले 100. जर तुम्ही याला भागाकार केला 5 किंवा 25 1 25, 25 चोक 100 म्हणजे 55 गुणिले 4. जर तुम्ही सॉल्व्ह केलं 4 25 ला 0, 2 हात 4 आहे, 4 25 आणि 2 22 म्हणजे 220 आणि पर्सेंट. 220% ऑप्शन आहे का? कुठं आहे? 220% ऑप्शन सी आहे. घाईघाईमध्ये 200% करू नका. 220 ऑप्शन सी आहे. बघा, समजते का? प्रश्न नीट वाचा, त्याच्यात काय विचारले, कोणाशी कंपॅरिझन चालले. आणि तुम्ही जर थोडी जरी चूक केली ना, कोणाचं उत्तर 320 पण येईल, कोणाचं उत्तर 300 पण येणार. कारण आपण काय करतो? कधी कधी घाईघाईमध्ये मायनस करतो, डिवाइडला 80 करतो किंवा डिवाइडेडला 80 - 25 म्हणजे काहीतरी वेगळं जरी काहीतरी तुम्ही डोक्यात कन्सेप्ट आली एखादी आणि तुम्ही वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केलं तर तुमचं 4 पैकी काही ना काही ऑप्शन तुमचं येणारच. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं असतं? ऑप्शन सेट केले असतात. म्हणून आपलं काय की बरोबर करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करायचं. करेक्ट ऑप्शन काय आहे? सी आपला आलेला आहे. बरोबर. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण काय केलं? आतापर्यंत बार डायग्रामचे प्रश्न बघितले. आता हा प्रश्न आहे पाय चार्टचा किंवा पाय डायग्रामचा किंवा पाय चार्ट म्हणतोय आपण, बरोबर. तर काय दिलं बघा त्यांनी? द फॉलोइंग पाय चार्ट शोज द पर्सेंटेज डिस्ट्रीब्युशन ऑफ द एक्सपेंडिचर इनकर्ड इन पब्लिशिंग एक बुक. म्हणजे एक पुस्तक आहे, ते पुस्तक पब्लिश करण्यासाठी किती प्रकारचे वेगवेगळे खर्च असतात, त्या खर्चाचं त्यांनी काय केलं? हिशोब मांडलेला आहे. तर काय दिलं बघा? प्रमोशन कॉस्ट 10%, रॉयल्टी किती आहे? 15% रॉयल्टी लागली. प्रिंटिंग कॉस्टचा खर्च त्यांना 20% लागला. ट्रान्सपोर्टेशनला 10% खर्च झाला. पेपर कॉस्ट त्यांची 25% गेली आणि बाइंडिंग करण्यासाठी त्यांना 20% खर्च झाला. तर सरासरी त्यांनी एवढा त्यांचा खर्च झालेला आहे. तर त्यानुसार आपल्याला काय विचारलंय? पुढच्या पीपीटी मध्ये किंवा ह्या पीपीटी मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावरती आधारित. मग त्यांनी काय विचारलं बघा? त्यांनी काय विचारलं आपल्याला? इफ फॉर अ सर्टन क्वांटिटी ऑफ बुक्स द पब्लिशर हॅज टू पे 30,600 ऍज अ प्रिंटिंग कॉस्ट किंवा 30,600 प्रिंटिंग कॉस्ट आहे. प्रिंटिंग कॉस्ट किती आहे बरं? 20% दिसते ना? प्रिंटिंग कॉस्ट 20%. प्रिंटिंग कॉस्ट किती आहे? 20%. मग ह्याच्यावरती फोकस करा. तर 30,600 आहे. देन व्हॉट विल बी द अमाऊंट ऑफ रॉयल्टी टू बी पेड फॉर दिस बुक्स? रॉयल्टी किती आहे? 15%. आता बघा कसं करायचं? प्रिंटिंग कॉस्टला किती सांगितली त्यांनी? प्रिंटिंग कॉस्ट 20% आपली. 20% किती खर्च आला? 30,600 आला, बरोबर. 20% प्रिंटिंग कॉस्टचा खर्च किती आहे? 30,600. पण प्रिंटिंग 30,600 आहे, पण प्रिंटिंग कॉस्ट किती आहे? पूर्ण खर्चाच्या 20%. म्हणजे 20%ला 30,600 खर्च आला, बरोबर. ठीक आहे. मग रॉयल्टीला किती खर्च येईल? तर कसं काढणार आपण? मग रॉयल्टी किती आहे? 15%. मग रॉयल्टीला किंवा 15%ला किती खर्च येणार? X% खर्च येणार. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 20 गुणिले X इज इक्वल टू 30,600 गुणिले 15, बरोबर. मग X ची किंमत काढायची आपल्याला. मी काय करणार? 30,600 गुणिले 15 आणि हे X इथं काय गुणाकारामध्ये किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये ह्या साईडला डिवाइड होतील. म्हणजे इथं खाली 20 आलं.
मग मी काय करणार, 5 त्रिक 15, 5 चोक 20, मला माहिती केलं मी. आता 4 न भाग जातो का, कॅल्क्युलेशन करा. 4 न भाग जात नाही वाटतं, 2 न भाग द्या, 2 दुनी 4, मग ह्याला काय होईल, ही 15 होतील, हे 2 त्रिक 6 आणि हा होईल 0 0. बरोबर होते का, बघा बरोबर. परत 2 ने भाग जातो म्हणजे 4 ने भाग आपला गेला असता. ठीक आहे, 15 300 गुणिले 3 डिवायडेड बाय 2. मग परत काय होणार, 2 सदी 14, 15 तर 14 गेले खाली उरला 1, 13 झाले, 2 सुकून 12, 13 12 गेले खाली उरला 1, 2 पंचे 10 आणि हा 0 परत लिहिला, म्हणजे काय झालं 7650 गुणिले 3. मग करून बघा, 7650 गुणिले 3 कुठं आहे का ऑप्शन, माहित नाही, सॉल्व्ह करा. 300, 3 5 15, हातचा आला 1, 3 6 18 आणि 19, बरोबर, 3 6 18 आणि 19. थोडं इथं रफ करतो, परत सॉल्व्ह करूया. 300, 3 5 15 5, हातचा आला 1, 3 6 18 आणि 19 ला 1, हातचा आला 1, 3 7 21 आणि 1 22, 22,950 आहे का ऑप्शन, कुठं आहे, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. कसं केलं मी, प्रिंटिंग कॉस्ट म्हणजे 20%, 20%ला खर्च आला 30,600, तर 15%ला खर्च किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, एक्स ची व्हॅल्यू काढा. एक्स ची व्हॅल्यू म्हणजे आपलंच, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू म्हणजे काय आली, प्रिंटिंग कॉस्टची, सॉरी रॉयल्टीचा खरं उत्पन्न किंवा रॉयल्टी किती रुपये खर्च आला, रॉयल्टीला किती लागले, 22,950 रुपये रॉयल्टीसाठी लागली त्यांना. बरोबर, उत्तर आलं आपलं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सेंट्रल अँगल ऑफ द सेक्टर करस्पॉन्डिंग टू द एक्सपेंडिचर इनकर्ड ऑन रॉयल्टी. आता रॉयल्टीचं एक्सपेंडिचर किती, बरं 15%. रॉयल्टी किती आहे, रॉयल्टी इज इक्वल टू 15%. रॉयल्टी किती आहे, 15%. मग त्यांनी काय विचारलं की रॉयल्टीचा सेंट्रल अँगल किती आहे. मग सेंट्रल अँगल म्हणजे कसं करणार, आता तुम्हाला माहिती आहे सर्कलची पूर्ण जर म्हणू शकतो आपण सर्कम्फरन्स किंवा सर्कल पूर्ण हा 360 डिग्री असतो. जसं ट्रायंगल आपला किंवा त्रिकोण असतो 180 डिग्री, बरोबर, तसं सर्कल काय असतो आपला 360 डिग्री त्याचं कंपॅरिझन असतं. मग आपण काय करणार, रॉयल्टी किती 15%, मग 15% म्हणून काय केलं मी 15/100 लिहिले, टक्क्यामध्ये ना हे, मग 100 लिहिले. आणि कंपॅरिझन किंवा आपल्याला काय करायचं 360 म्हणजे 360 बरोबर, किंवा सेंटर अँगल काढायचा आपल्या सर्कलचा, मग 360 ला त्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. परत मी काय करू शकतो, 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10 करू शकतो, बरोबर आहे. मग 3 गुणिले 36 भागिले 2 आलं. मग परत काय करू शकतो, 2 1 2 आणि 18 दुनी 36 म्हणजे 18 आणि 3 किंवा 3 गुणिले 18 राहिलं, 18 दुनी 36, 18 त्रिक 54, तर 54 डिग्री हा आपला काय झालेला आहे सेंट्रल अँगल. ऑप्शन नंबर सी, 54 डिग्री आपला आलेला आहे. काय केलं मी, रॉयल्टीचं विचारलं आपल्याला. जर त्यांनी विचारलं असतं पेपर कॉस्ट, मी काय केलं असतं 25/100 गुणिले 360. बाइंडिंगचा विचारला असतं 20/100 गुणिले 360, जे उत्तर येईल ते उत्तर येईल. आपल्याला जे विचारलंय ते सॉल्व्ह करायचंय, समजलं. सेंट्रल अँगल काढायचा, पर्सेंटेज दिलेलं आहे म्हणून 15/100 केलं दिलेलं आहे म्हणून, आणि 360 कारण सर्कलचं 360 डिग्री असतं म्हणून 360 त्याला मल्टिप्लिकेशन केलं. नेक्स्ट क्वेश्चन, रॉयल्टी ऑन द बुक इज लेस दॅन द प्रिंटिंग कॉस्ट बाय. रॉयल्टी ऑन द बुक, रॉयल्टी ऑन द बुक किती आहे 15%, बर, आणि लेस दॅन द प्रिंटिंग कॉस्ट कुठे गेली, इथं 20%. म्हणजे त्यांनी काय विचारलं, रॉयल्टी ऑन द बुक इज किती आहे 15%, ही लेस दॅन द प्रिंटिंग कॉस्ट बाय, लेस दॅन द प्रिंटिंग कॉस्ट बाय. बघा आता कसं सॉल्व्ह करायचंय. मग काय करलं आपल्याला, रॉयल्टी किती दिलेली आहे 15%, लिहून घेऊया, रॉयल्टी इज इक्वल टू 15%, आणि काय दिलं प्रिंटिंग कॉस्टला मी पी लिहितो, प्रिंटिंग कॉस्टला 20%. तर काय विचारलं आपल्याला, रॉयल्टी ऑन द बुक इज लेस दॅन द प्रिंटिंग कॉस्ट बाय. रॉयल्टी ऑन द बुक किती आहे 15%, बरोबर. तर हे 15% किती ना लेस दॅन आहे, कोणाची कंपॅरिझन झालं, प्रिंटिंग कॉस्टची. मग काय करावं लागेल आपल्याला, 20 - 15 प्रिंटिंग कॉस्टला भागाकार करा इंटू 100, काय होईल 5/20 गुणिले 100, बरोबर. नंतर काय होईल 20 पंचे 100 आणि 5 5 25, 25%. समजलं कसं आलं, रॉयल्टी ऑन द बुक इज लेस दॅन म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, वजाबाकी करावं लागेल 20 - 15, लेस दॅन द प्रिंटिंग कॉस्ट म्हणजे प्रिंटिंग कॉस्ट बरोबर कंपॅरिझन चाललंय. मग प्रिंटिंग कॉस्ट कंपॅरिझनची जी गोष्ट असती ती आपण डिनॉमिनेटरला किंवा छेदस्थानी घेतो. मग 20 - 15 हे वजाबाकी करायची आपल्याला, का किती न लेस आहे, आणि छेदस्थानी का बरं घेतलं की किती कोणाशी कंपॅरिझन चाललंय, मी चाललंय 20 ह्याच्याबरोबर कंपॅरिझन झाले प्रिंटिंग कॉस्ट बरोबर. 20 - 15 आलं 5, 5/20 गुणिले 100, 20 1 20, 20 5 100, 5 गुणिले 5 25 म्हणजे 25%. ऑप्शन नंबर डी आपल्याला फाइंड आउट झालेला आहे.
समजलं? ओके. तर अशा पद्धतीनं आज आपण DI किंवा डाटा इंटरप्रिटेशन किंवा पाय चार्टवरचे किंवा बार ग्राफवरचे क्वेश्चन आपण सगळ्या पद्धतीचे घेतलेले आहेत. जास्तीत जास्त तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण वेगवेगळे क्वेश्चन घेतलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन हा डिफरंट होता. तर तुम्ही काय करा, हे लेक्चर झाल्यानंतर किंवा हे लेक्चर व्यवस्थित बघा आणि सॉल्व्ह करा. आणि जर काही डाऊट असेल काही पण, तर तुम्ही काय करा, प्लीज कमेंटमध्ये लिहा. आणि आपलं चॅनल तर तुम्ही नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपले जो करिअर अप अकॅडमीचं जे आपलं ॲप आहे, तुम्ही आपल्या लिंकमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्या ॲपमधून तुम्ही काय करू शकता, आपल्याला आपले सध्या वेगवेगळे सिरीज किंवा कोर्सेस किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण रन करतो त्या गोष्टी. तर तुम्ही त्या ॲप डाउनलोड करा आणि ॲपमध्ये तुम्हाला जो कोर्स परचेस करायचा आहे, PYQचा कोर्स असेल किंवा टेस्ट सिरीजचा कोर्स असेल किंवा आपल्या JRFचा कोर्स असेल किंवा म्हणजे तुम्हाला जो पण कोर्स असेल, भरपूर कोर्सेसची अवेलेबिलिटी आहे. तुम्हाला जो कोर्स असेल तुम्ही त्या कोर्सवरती क्लिक जाऊन तुम्ही तो कोर्स काय करू शकता, परचेस करू शकता. आणि आपलं लेक्चर आजचं कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये लिहा आणि बाकीच्या मित्रांना पण शेअर करा.